लक्ष्मण लक्ष्मण त्याच्या सोबतच. रामायणामध्ये राम आहे आणि लक्ष्मण नाही असं कधीच झालं नाही. सुखामध्ये दुःखामध्ये लक्ष्मण रामाच्या सोबतच होता. गुरुच्या घरी गेले तेव्हा लक्ष्मण सोबतच. आता वशिष्ठ ऋषी विश्वामित्र ऋषी न्यायला आले तेव्हा सुद्धा लक्ष्मण सोबतच आहे. लक्ष्मण हा सेवा व्रतधारी होता. लक्ष्मण फक्त सेवा करण्याकरताच आलेले होते. लक्ष्मणाच्या जीवनामध्ये दास्य भक्ती घडलेली आहे. सेवकाचा धर्म कसा असतो हे पाहायचं असेल तर लक्ष्मणाकडे पहा. कधी तक्रार केली नाही बाबांना, कधीच तक्रार केली नाही. निमूटपणे सेवा करत राहिला, निमूटपणे सेवा करत राहिला. जे वाट्याला येईल ते शांत चित्तानं, निर्विकार मनानं, पवित्र मनानं, निसंकल्प वृत्तीनं, निष्कपट भावनेनं आणि निर्लस, आळस नाही आणि आशाही नाही. आळस नाही, आशा नाही, कर्तव्य म्हणून रामाची सेवा करण्याकरता लक्ष्मण सदैव दक्ष. सेवेस या दक्ष. मग सोबत लक्ष्मण निघाला. राम लक्ष्मण हे दोघे जण विश्वामित्र ऋषीच्या सोबत निघाले आणि जाताना लक्ष्मणाला आणि श्रीरामाला कौशल्या माता सांगते, ऐक माणूस, आजपासून राम हेच तुझे बाबा आहे. सुमित्रा सांगते लक्ष्मण ऐका, जोपर्यंत आपल्या मागे कोणीतरी आहे तोपर्यंत माणूस मोकाट वागतो, पण आपल्या मागचा आधार काढून घेतला की माणूस नियमात वागतो. मग आई सांगते, आई स्वतः सांगते की विश्वामित्र ऋषी हेच तुझे आई वडील आहेत. रामा, आजपासून तुझे आई वडील कोण आहे? विश्वामित्र ऋषी आहे. मग मायबापानेच आज्ञा दिली. मग मुलं आपोआप कशी समर्पित भावनेनं वागत असतात. बाबा उदाहरण सांगत असतात. एक मुलगा मास्तरला शिवाय दिला. खरी गोष्ट शंकर देशमुखची गोष्ट आहे. मास्तरला शिवाय देतो. मास्तर म्हणजे थांब, तुझ्या बाबाला सांग, नाका पडायला बोल. कोण कोण पुढे पडणार आहे? गेला घरी. त्याला वाटलं सरपंच आहे, आपले बाबा सरपंच आहेत म्हणून घराकडे गेला आणि जाताना पुन्हा मास्तरला शिवाय दिला. त्या काळचे गुरुजी लोक कसे होते? निर्भीड होते. निर्भीड असल्यामुळं ते भीत नव्हते, बापालाही भीत नव्हते, कोणालाच भीत नव्हते. सरपंच असेल तुझ्या घरचा, इमानदार लोक होते, त्यांना माहित होतं तो मुलगा घरी जातो, बापा देखत मास्तरला आले पुढे म्हणतो. त्याचे वडील काय म्हणतात, गुरुजी चला हा मी इकडून धरतो, तुम्ही याच्या पुढे जोडा. बापाने जर त्याचा आधार काढून घेतला तर पोरगा मुलगी उलटून बोलेल का? हा ना हा ना हा ना. त्याचा बाप म्हणतो हा ना म्हणे याला, हा असं वागेल पुढे चाल. याचा अर्थ की आई वडिलांच्या लाडाने मुलं वाया जातात. आई वडिलांनी जर लाड केला तर पुढं आश्रमात राहत नाही. आमच्या इथले पोरं तिसऱ्या दिवशी घरी फोन करतात, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, पैसे टाका. आता ते नवीनच पद्धत आली फोनची. त्यातला फोन किंवा पैसे मुलांना